सुके खोबरे हे खायला अतिशय चविष्ट असते. सुकं खोबरं जर खाल्लं तर हृदय आणि मेंदूच्या कार्यक्षमतेत फायदा होतो. तसेच सुके खोबरे हे आपल्या शरीराच्या सर्व अवयवांसाठी, विशेषतः केसांसाठी, आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात. झोपण्यापूर्वी जर सुक्या खोबऱ्याचा एक तुकडा खाल्ला तर काय फायदा होतो? असे बरेच काही प्रश्न आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा. बहुतेक घरामध्ये खोबऱ्याचा वापर खीर, आईस्क्रीम, स्वीट डिश, मिठाई, मांसाहारी जेवणात मसाला बनवण्यासाठी केला जातो. खोबऱ्यामुळं अन्नाची मूळची चव दुप्पट होते. वाळलेल्या नारळामध्ये भरपूर पोषक घटक देखील असतात. सुके खोबरे म्हणजे ड्राय कोकोनट हृदय आणि मेंदूच्या कार्यासाठी खूप चांगले आहे. ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि शरीराला व्हायरल इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यास मदत करते. शिवाय हे त्वचेसाठी देखील चांगले आहे. भारतीय संस्कृतीत नारळाला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक कार्यक्रमात नारळ हा लागतोच. नारळाला कल्पवृक्ष, श्रीफळ असे म्हणतात. कोणत्याही शुभ कामाची सुरुवात नारळ फोडूनच केली जाते. भारतात समुद्रकिनाऱ्यावर याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. ग्रामीण भागात प्रत्येकाच्या दारी एकतरी झाड लावले जाते नारळाचे. शरीरात थकवा असेल किंवा कोणतीही मेजर सर्जरी झाली असेल तर नारळ पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. नारळ हा रोजच्या जेवणाची चव तर वाढवतोच, शिवाय आरोग्याला अत्यंत फायदेशीर ठरतो. महिलांसाठी सुक्या नारळाचे अनेक फायदे आहेत. जर तुम्ही रोज जेवणात याचा वापर केला तर हृदयरोगापासून तुम्ही लांब राहू शकता. प्रेग्नन्सीमध्ये याचा वापर नियमित करा. नारळ महिलांच्या असलेल्या UTI या समस्येवरही परिणामकारक ठरतो. मित्रांनो, प्रेग्नन्सीत कसा होतो महिलांना याचा फायदा? तर नारळात फॅटी ॲसिड असते, जे लहान मुलांचा विकास करण्यास मदत करते. शिवाय प्रेग्नन्सी कालावधीत जेव्हा महिला गरोदर असतात तेव्हा त्यांची रोगप्रतिकारक क्षमता खालावते. तर अशा वेळेस महिलांनी त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नारळाचे सेवन जरूर करायला हवे. तर ते कशा प्रकारे खायला हवे? तर रोज सकाळी नारळाचा एक छोटा कच्चा तुकडा बारीक बारीक चावून खाल्ला तर तो अत्यंत फायदेशीर ठरेल. आणि जर त्यांना याची अपचन होत असेल, काही लोकांना नारळ खाल्ल्याने अपचन होते, तर अशा वेळी नारळाचा जो कुच्चा निघतो तर तुम्ही तो ठोकून द्या आणि चावून चावून त्याचा संपूर्ण रस गिळून घ्या. त्यामुळे तुम्हाला तो अत्यंत फायदेशीर ठरेल आणि कोणाला ॲसिडिटी देखील होणार नाही. महिलांचे दूध वाढण्यास याचा खूप फायदा होतो. तुम्ही पाहिलं असेल की डिलिव्हरी झाल्यानंतर ज्या महिला डिलिव्हरी झालेल्या असतात त्यांना डिंकाचे लाडू बनवले जातात. नंतर खोबऱ्याचे लाडू देखील त्यांच्यासाठी बनवले जातात. तर ते फक्त यासाठीच, खोबऱ्याचे लाडू जर महिलांनी खाल्ले तर त्यांचे स्तनपानात दूध वाढते. आणि ज्या महिला बाळांना स्तनपान करतात त्यांनी तर सुके खोबरे खाल्ले पाहिजे किंवा खोबऱ्याचे आणि डिंकाचे लाडू बनवून खाल्ले पाहिजे. यामुळे त्यांच्या बाळाला पुरेसे दूध मिळते. गरोदर महिलांनी जर खोबऱ्याचे सेवन केले तर यामुळे बाळाची प्रकृतीही चांगली राहते आणि बाळाची तब्येतही ठीक राहते. महिलांमध्ये युरिन इन्फेक्शन होणे ही खूप सामान्य आणि डोकेदुखी बाब आहे. जर तुम्ही रोज नारळ खाल्ले तर युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी होते. बॅक्टेरिया तयार होण्याआधीच त्याला मारण्याचे काम नारळ करतो. नारळ खाल्ल्याने UTI सारख्या रोगावर नियंत्रण आणण्यास मदत होते. युरिन इन्फेक्शन महिलांनाच नाही तर पुरुषांना देखील होत असते. तर अशा वेळेस जर नारळ खाल्ले, नारळाचे सेवन केले म्हणजे सुके खोबरे, तर त्याने युरिन इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होत असतो. निरोगी आणि हायड्रेट राहण्यासाठी बरेच लोक नारळाच्या पाण्याचे सर्वाधिक सेवन करतात. याशिवाय नारळाचा वापर तेल आणि चटणीच्या स्वरूपातही केला जातो. नारळात भरपूर जीवनसत्वे, खनिजे,
कार्बोहायड्रेट आणि प्रथिने असतात, त्यामुळे ते शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. पोषक तत्वांनी युक्त नारळाचा तुकडा खाल्ल्याने शरीराची प्रतिकारक शक्ती तर वाढतेच, पण स्मरणशक्तीसुद्धा सुधारते. जर तुम्हाला त्याचे आरोग्यासाठी फायदे वाढवायचे असतील तर झोपण्यापूर्वी कच्चे खोबरे खाणे सुरू करा. हे तुमच्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया झोपण्यापूर्वी नारळ खाण्याचे म्हणजे कच्चे खोबरे खाण्याचे काय फायदे आहेत. सुकं खोबरं हे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवते. मित्रांनो, रोगप्रतिकार शक्ती वाढवून आजारांचं आणि औषधाचं प्रमाण कमी करायचं असेल तर सुकं खोबरं खायला पर्याय नाही. सुक्या खोबऱ्यात प्रथिनं, जीवनसत्व, लोह, कॅल्शियम, मॅग्नीज, सेलिनियम हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. सुकं खोबरं रोज खाल्ल्यानं संसर्गजन्य आजार आपल्यापासून दूर राहतात. शिवाय त्वचेचा पोतही चांगला राहतो. जर स्वतःला किंवा घरात कोणा इतरांना संधिवात असेल किंवा ऑस्टिओपोरोसिस असेल तर सुकं खोबरं अवश्य खावं. सुकं खोबरं नियमित खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते, हाडांची झीज होत नाही, तसेच इतर गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो. त्यामुळे सुक्या खोबऱ्याचा एक तुकडा खूप फायदेशीर असतो. एवढं लक्षात ठेवून तो रोज चावून खाण्याची सवय लावल्यास आरोग्य उत्तम राहील हे नक्की आहे. सुक्या खोबऱ्याचा समावेश आहारात करण्यासाठी खोबऱ्याची चटणी, डिंक, खोबरं, गूळ किंवा खजूर आणि खोबरं, शेंगदाणे, गूळ, खोबरं याचे लाडू करणं, रशाच्या भाज्यामध्ये आवर्जून सुक्या खोबऱ्याचा वापर करणं, पोहे, मसाले भात यावर भरपूर प्रमाणात सुकं खोबरं भुरभुरणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. त्यामुळे आपल्या स्वतःच्या आरोग्याचा विचार करून स्वयंपाकघरातलं सुकं खोबरं नेहमी राहील आणि तुम्ही स्वयंपाकात सुक्या खोबऱ्याचा वापर नेहमी कराल याची काळजी घ्या. भारतातल्या महिलांमध्ये लोहाची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे महिलांनी मध्ये मध्ये सुकं खोबरं खाणेही फायदेशीर मानलं जातं. सुक्या खोबऱ्यात लोहाचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे दिवसभरात मधून थोडं सुकं खोबरं चावून खाल्ल्यानं रक्तातील हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. गूळ खोबरं एकत्र खाणं किंवा सुक्या खोबऱ्याचा समावेश केलेले पौष्टिक लाडू खाल्ल्याने महिलांचं आरोग्य चांगलं राहतं. प्रसूतीनंतर महिलांना सुकं खोबरं आणि डिंक मेथीचे लाडू खाऊ घालतात. हे यासाठीच केलं जातं. सुके खोबरे हे कळवट होते, काळे पडते, तर करा हा उपाय, खोबरे टिकेल भरपूर दिवस. मित्रांनो, बाजारातून जेव्हा सुक्या खोबऱ्याची वाटी आणली जाते तेव्हा आपण ती जशीच्या तशीच उचलतो आणि डब्यात ठेवून देतो. यामुळेच बऱ्याचदा खोबरं खराब होतं. म्हणून खोबरं भरून ठेवण्याआधी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी तर खोबऱ्याच्या वाट्या एखाद्या तास एखाद्या कागदावर पसरून ठेवा. त्यानंतर एका बाउलमध्ये 1 कप पाणी घ्या आणि त्यात 1 ते 1.5 टेबलस्पून मीठ टाका. मीठ पाण्यात व्यवस्थित विघळून घ्या. यानंतर एखाद्या स्वच्छ नॅपकिनने टोक मिठाच्या पाण्यात बुडवा आणि त्याने सुक्या खोबऱ्याची वाटी आतून बाहेरून पूर्णपणे पुसून घ्या. यानंतर खोबरं थोडं सुकू द्या. खोबरं सुकल्यानंतर एका कपमध्ये थोडं खोबऱ्याचे तेल घ्या आणि ते बोटाने किंवा कॉटनच्या कपड्याने खोबऱ्याच्या वाटीला आतून बाहेरून लावा. एका खोबऱ्याला वाटीला तेलाने किमान अर्धा मिनिट तरी चोळावे. यानंतर तेल लावलेल्या सगळ्या खोबऱ्याच्या वाट्या कडक उन्हात 2 दिवस वाळू द्या. त्यानंतर त्या एका प्लास्टिकच्या पिशवीत भरा. असे केल्याने तुमचे खोबरं हे खराब होणार नाही आणि बऱ्याच दिवस तुमचे खोबरे हे व्यवस्थित राहील. आणि खोबरे हे ठेवताना स्टीलच्या बंद डब्यात ठेवा, म्हणजे त्याला हवा किंवा वारा लागणार नाही. असे केल्याने खोबरं हे बऱ्याच दिवस चांगलं राहील. आणि दुसरा उपाय म्हणजे तुरटीच्या पाण्यातही तुम्ही सुकं खोबरं व्यवस्थित साफ करू शकता. त्यानेही ते चांगलं राहतं. मित्रांनो, माहिती आवडली तर लाईक करा. धन्यवाद.